कल्याण सर कल्याण ग्रामीण व त्याचबरोबर डोंबिवलीचे उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मेळावा होता आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांमधला वाद बाजूला ठेवून कामाला लागा असं आश्वासन दिलेलं इथे कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली हे दोन्ही मतदारसंघ महायुतीचे बालेकिल्ले आहेत. कल्याण लोकसभेची निवडणूक आताच पार पडली, त्याच्यामध्ये ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये मोठं मताधिक्य जे आहे हे महायुतीला मिळालं. तसंच मताधिक्य ह्या देखील विधानसभेमध्ये कल्याण ग्रामीणमधून आमचे उमेदवार राजेशजी मोरे, त्याचबरोबर डोंबिवली विधानसभेमधून उमेदवार आता मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, ह्या दोघांना देखील मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे असं सगळ्याच पदाधिकाऱ्यांना, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, सगळे जे आहे एक दिलाने कामाला लागलेले आहेत. उरलेले फक्त आता 10 दिवस आहेत पुढचे. या 10 दिवसामध्ये दिवस रात्र काम करून कशा प्रकारे आपल्याला या मतदारसंघामध्ये एक नवा इतिहास जो आहे रचता येईल, याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार कामाला लागा असं आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. दोन्ही याच्यामध्ये आता डोंबिवलीमध्ये पाहिलं तर आपल्या पक्षामधनं बंडखोरी करून दुसरीकडे गेले आणि काही अफवा पसरवत आहेत, त्याविषयी आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलेलं अफवा असतात. आमचे कार्यकर्ते जे आहेत खंबीर आहेत, पहिल्या दिवसापासून हे महायुतीचं काम करतायत आणि मला कुठलाच डाऊट नाही की कुठला कार्यकर्ता जो आहे हा कोणाबरोबर जाईल, कोणाच्या अफवांवरती विश्वास ठेवेल. कार्यकर्ते जे आहेत स्वतः खूप सक्षम आहेत. पहिल्या दिवसापासून महायुती शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचा प्रत्येक उमेदवार या कल्याण लोकसभेमधून निवडून कसा आहे त्याच्यासाठी दिवस रात्र काम करेल. तुम्ही कोळसाडीमध्ये पण वाद घेतलाय, त्या ठिकाणी पण आपले कार्यकर्ते काम सगळीकडेच कल्याण पूर्व असेल, उल्हासनगर असेल, डोंबिवली असेल, कळवा मुंब्रा असेल किंवा कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ असेल, आज सगळीकडे परिस्थिती खूप चांगली आहे. सर्वच्या सर्व महायुतीच्या जागा या कल्याण लोकसभेमधून निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे.